उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून निघालेले आहेत। शिवसेना भवनामध्ये ते निषेधाचं आंदोलन करणार आहेत आणि आता मातोश्रीवरून उद्धव ठाकरे निघाले। शिवसेना भवनाच्या बाहेर आता शिवसैनिक जे ते एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि या शिवसैनिकांमध्ये महिला शिवसैनिकांची संख्या जी आहे ती लक्षणीय आहे आणि काही महिला शिवसैनिकांची प्रतिक्रिया सुद्धा आता आपण काही वेळापूर्वी ऐकलेल्या आहे आणि आता उद्धव ठाकरे काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील आणि निषेध आंदोलनाला सुरुवात होईल। महाविकास आघाडीकडून संपूर्ण राज्यामध्ये हे निषेध आंदोलन केले जाते। ठिकठिकाणी नेते हे निषेधाचे आंदोलन करत आहेत। पुण्यामध्ये शरद पवार, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, नागपूरमध्ये यशोमती ठाकूर, तर ठाण्यामध्ये नाना पटोले यांचं आंदोलन सुरू आहे। निषेधाचं आंदोलन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या ठिकाणी केले जाते आणि आता काही वेळातच उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये पोहोचतायत। महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली होती, मात्र कोर्टानं फटकारल्यानंतर महाराष्ट्र बंद जो आहे तो मागे घेण्यात आला। मात्र आपण निषेध आंदोलन ठिकठिकाणी करणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं। काल शरद पवार यांचं ट्विट आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका आणि त्याच्यानंतर आज राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये महाविकास आघाडीचे नेते निषेध आंदोलन करतायत। मुंबई आणि दादर भागामध्ये ठाकरे गटाकडनं हे आंदोलन केलं जात आहे। निषेध नोंदवला जातोय। निषेधाचे फलक, त्याचबरोबर काळा झेंडा आणि तोंडालाही काळी पट्टी बांधत या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। उद्धव ठाकरे आता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। शांततेनं आंदोलन, मूक आंदोलन या ठिकाणी केलं जातंय। तर संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे निषेधाचे काळे फलक देखील लावण्यात आलेले आहेत।